पावभाजी बनवायला घेतलंय बटाटा, कोबी, वाटाणे, गाजर आणि थोडंसं बीट घेतलंय कारण पावभाजीला थोडा कलर यायला. आणि इकडे आहे टोमॅटो, शिमला मिरच आणि कांदे घेणार आहे, ते नंतर याला मसाला करायला. तर सध्या हे कुकरमध्ये उकडायला ठेवते. म्हणजे टाकलंय आता बटर आणि थोडंसं तेल टाकलं. सगळ्यात प्रथम टाकते कोबी, नंतर वाटाणे, गाजर, पावभाजी मसाला कापून घेतले. टोमॅटो, शिमला मिरची, कांदा. मी पावभाजी करताना चॉपरमध्येच करते कारण खूप चॉपरमध्ये एकदम बारीक आणि खूप छान एकदम चॉप होतं आणि जास्त मोठे पण राहत नाही कांदे. आता मी टोमॅटो आणि शिमला मिरची पण चॉपरमध्ये बारीक आता मी एकदम बारीक कांदे कापून मसाल्याची तयारी करते. थोडा वेळ हे बघा, हे सगळं मी चॉपरमधून बारीक केलं आहे आणि पावभाजीला चॉपरमधूनच बारीक केलेलं तेव्हाच खूप टेक्स्चर भारी येतं. हे बघा आता असं झालं त्याला एकदम स्मॅश करून बटर घेते आहे. कढई तापली झाली, बटर टाकले. बटर टाकलंय. त्याच्यात कांदा टाकते, थोडंसं तेल टाकते. बटर जळणार नाही. टाकू शकते किंवा नाही टाकू शकते माहिती नाही. त्याला चांगलं कलर येतो, परतून घेते कांद्याला. लसूण अद्रक पेस्ट टाकली आहे. कांदा आणि लसूण पेस्ट टाकली, परतून घेऊ द्या. गोल्डन कलर येतो परतून घेते कांद्याला. मग नंतर शिमला मिरच टाकते, नंतर टोमॅटो टाकते, मग शिमला मिरच टाकते. मग शिमला मिरच लवकर होते. कांदा टाकलाय, कांदा परतला, नंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला परतून घेतो, शिमला मिरच टाकते आणि मग नंतर शिमला मिरच पण टाकून झाली. थोडा वेळ होऊन देते, 2 मिनिटं, जास्तीत जास्त 2 मिनिटं. मग नंतर मी मसाला टाकणार आहे. त्यामध्ये आहे धने पावडर, पावभाजी मसाला आणि लाल तिखट, तर्रीचं लाल तिखट, एव्हरेस्टचं. बाकी काहीच नाही टाकणार. जास्त टाकले अजून मसाले खूप हे होतं. आणि थोडं मीठ टाकलंय. पहिले पण मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय, त्याच्यात थोडं टाकलं जाऊ परतून घेते. मग नंतर मसाला टाकते. मसाले टाकले मी, 2-4 मिनिटं परतून घेते मसाले.
थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे क्रश करून. बटर, थोडासा मसाला, भाजीचा मसाला. बटरनी